भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा सर्वांना आवश्यक असतो। आपल्या शास्त्रात सुद्धा मनुष्यासाठी 4 पुरुषार्थ सांगितले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष। म्हणजेच इथे अर्थ पैशाशी संबंधित आहे। धन हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीचा कृपावर्षाव होतो त्याला धन प्राप्त होते, त्याच्या आयुष्यातून गरिबी नाहीशी होते। याउलट माता लक्ष्मीचा कोप झाला की माणसाच्या आयुष्यात गरिबी कायम राहते। राशीनुसार देवी लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत। हे उपाय अतिशय सोपे आणि प्रभावी आहेत। जर एखाद्या व्यक्तीने या उपायांचे पद्धतशीरपणे पालन केले तर अशा व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात। तुमच्या राशीनुसार पैसे कमवण्यासाठी तुम्ही हे उपाय देखील करू शकता। मेष राशी। मेष राशीच्या लोकांनी धनप्राप्तीसाठी रोज सकाळी सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे। पूजेच्या वेळी भगवान लक्ष्मीनारायणांना गुळाची खीर अर्पण करावी। हा उपाय केल्यास फायदा होईल। वृषभ राशी। वृषभ राशीच्या लोकांनी दररोज सकाळी भगवान शंकराचे दर्शन घ्यावे आणि शुक्रवारी शिवलिंगाला संपूर्ण तांदूळ अर्पण करावे। या उपायाचा अवलंब केल्यास धनाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात। मिथुन राशी। मिथुन राशीच्या लोकांनी रोज सकाळी लक्ष्मी किंवा दुर्गा मातेचे दर्शन घ्यावे। बुधवारी गणपतीला लाल फुले अर्पण करावीत। हा उपाय केल्याने बुध ग्रह तुमचे अडथळे दूर करतील। कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांनी रोज सकाळी भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घ्यावे आणि पूजा करताना तुळशीची पाने आणि साखरयुक्त लोणी अर्पण करावे। हा उपाय केल्यास तुमची आर्थिक स्थिती सुधारेल। सिंह राशी। सिंह राशीच्या लोकांनी रोज सकाळी भगवान सूर्यनारायणाचे दर्शन करावे आणि हनुमानाच्या चरणी लाल गुलाबाला स्पर्श करून ते आपल्या पर्समध्ये ठेवावे। तुम्हाला आर्थिक लाभ नक्की मिळेल। कन्या राशी। कन्या राशीच्या लोकांनी दररोज सकाळी गणेशाचे दर्शन घ्यावे आणि दुर्गा देवीला पांढरा तांदूळ अर्पण करावा। हा उपाय तुमच्यासाठी प्रभावी ठरेल। तुळ राशी। तुळ राशीच्या लोकांनी भगवान लक्ष्मीनारायणजींना कमळाचे फूल अर्पण करावे आणि मंगळवारी हनुमानजींना 5 बुंदीचे लाडूचा भोग लावावा। वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या लोकांनी तुळशीचे रोप विष्णू मंदिरात लावावे। जर तुम्ही व्यापार करत असाल तर प्रवास करण्यापूर्वी श्रीराम स्तुतीचा पाठ करावा। आर्थिक लाभ होऊ शकतो। धनु राशी। धनु राशीच्या लोकांनी सकाळी हनुमानाचे दर्शन घ्यावे आणि गुरुवारी पिंपळाच्या झाडाखाली मिठाई ठेवावी। यासोबतच रोज पिवळ्या चंदनाचा टिळा लावावा। मकर राशी। मकर राशीच्या लोकांनी रोज सकाळी देवी गायत्रीचे दर्शन करावे आणि कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाण्यापूर्वी पांढरी फुले सोबत न्यावीत। हा उपाय तुम्हाला यश मिळवून देऊ शकतो। कुंभ राशी। कुंभ राशीच्या लोकांनी केळीच्या झाडाखाली शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा आणि सर्व महत्त्वाच्या कामांपूर्वी हनुमानजींना गोड पान अर्पण करावे। मीन राशी। मीन राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला कुंकू लावावे आणि नंतर तेच कुंकू आपल्या कपाळावर लावावे। तसेच देवी लक्ष्मीला पेठा अर्पण करावा। जय श्री स्वामी समर्थ। मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।